नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांसाठीची प्रारूप यादी म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। आता आपण प्रारूप यादी म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट कशी पाहायची ते आपल्याला दाखवत आहोत। आता आपण गुगलवर म्हाडा टाइप करायचे आहे। त्यानंतर आपण म्हाडा महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट यावर https://www.mhada.gov.in यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर म्हाडाचा असा पेज ओपन होईल। त्यामध्ये लॉटरीमध्ये IHLMS 2.0 लॉटरी यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर म्हाडाचा असा एक पेज ओपन होईल आणि डाव्या साईडला आपल्याला 3 रेषा दिसतात त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि पब्लिश ऍप्लिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशी ड्राफ्ट लिस्टचा पेज ओपन होईल। त्यामध्ये लॉटरी कोड MB2402 टेनामेंट्स अंडर 33(5), 33(7) आणि 58 मुंबई ड्राफ्ट लिस्ट पब्लिश। वरती ग्रीन मध्ये आपल्याला ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन्स आणि खाली रेड मध्ये रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स असे 2 प्रकारचे ऍप्लिकेशन दिसतात। त्यामध्ये आपल्याला ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन वर क्लिक करायचे आहे आणि आपल्या समोर अशी एक छोटी विंडो ओपन होईल। आपण पाहून घेऊ शकता। या आयकॉन वर क्लिक करायचे आहे। ही विंडो अशी मोठी होऊन आपल्याला समोर दिसत आहे। यामध्ये आपल्याला ज्या लिस्ट ही पूर्ण लिस्ट ड्राफ्ट लिस्ट ऍक्सेप्टेड झालेले ऍप्लिकेशन्स आहेत। आता आपल्या समोर ही ऍक्सेप्टेड ड्राफ्ट लिस्ट दिसत आहे। यामध्ये आपल्याला आपलं नाव बघायचं असेल तर आपण कंट्रोल आणि F दाबून असं आपण इथे आपलं नाव सर्च करू शकतोय। आता मी इथे गीता ह्या नावाने सर्च करते। इथे आपलं नाव टाइप करायचं आणि आपल्याला एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर आपण पाहू शकता इथे आपलं नाव सिलेक्ट होऊन दाखवतोय। आपल्याला जे आपण शोधत असाल नाव ते इथे सिलेक्ट होऊन आपल्याला दिसतंय। अशाच तऱ्हेने आपण आपलं संपूर्ण नावही टाइप करून सर्च करू शकता। अशाच तऱ्हेने आपण आपल्या ऍप्लिकेशनचा नंबर तो जरी सुद्धा टाकला तरी सुद्धा आपण आपलं नाव सर्च करू शकता। आपला ऍप्लिकेशन नंबर जो असतो तो आपण इथे टाइप केला तरी सुद्धा आपल्याला आपलं नाव सर्च करता येतं। इथे आपण आपलं नाव पाहू शकता। आपण पाहू शकता इथे ऍप्लिकेशन नंबर टाकल्यावर पण सिलेक्ट झालेला आहे। इथे पाहू शकतोय आपण ऍप्लिकेशन नंबर सर्च झालेला आहे आणि समोर आपलं नाव आलेलं आहे आणि आपण कोणत्या स्कीमसाठी फॉर्म भरलेला आहे ते पण दिसत आहे। अशा तऱ्हेने आपण ही ड्राफ्ट लिस्ट स्क्रोल करून आपले नाव सर्च करू शकताय आणि इथे डाउनलोडही करू शकतो। आपल्याला रिजेक्टेड ऍप्लिकेशन वर क्लिक करायचे आहे आणि आपल्या समोर ही छोटी विंडो ओपन होईल आणि राईट साईडला आपल्याला आयकॉन दिसतोय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि ही विंडो आपल्याला अशी मोठी दिसते। त्यामध्ये आपल्याला मुंबई म्हाडा सोडत 2024 प्रारूप अपात्र अर्जाची यादी हे आपल्याला म्हाडाचं एक लेटर दिसत आहे। त्यामध्ये उपरोक्त सोडतीकरिता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणान्वये अपात्र ठरवण्यात येत आहे। तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक 29/9/2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेन्यू मध्ये जाऊन रेज ग्रीव्हन्स हा पर्याय वापरून नोंदवाव्यात। म्हणजे आपल्या काही हरकती असतील तर आपण ह्या म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता। विहित वेळेनंतर हरकती अर्जाची कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही। सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जाची अंतिम यादी दिनांक 3/10/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल। आता आपण इथे पाहू शकतोय ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांचा ऍप्लिकेशन नंबर, नाव, कॅटेगरी आणि स्टेटस रिजेक्ट दाखवण्यात आलेला आहे आणि त्याची कारणेही दिलेली आहेत। तर आपण इथे ती कारणे पाहून घ्यायची आहेत
आणि त्याची पूर्तता आपल्याला म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन पूर्ण करायची आहे. आणि इथे डाउनलोडही करू शकतो. अशाच तऱ्हेने आपण MB2401 आणि MB2403 यांची ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन लिस्ट पाहू शकता आणि रिजेक्टेड ऍप्लिकेशन लिस्टही पाहू शकता. तीनही लॉटरी कोडमध्ये रिजेक्टेड ऍप्लिकेशन लिस्ट सारखीच दिलेली आहे. म्हाडा मुंबई लॉटरी 2024 साठी मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. एकूण 1,13,235 ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झाले आहेत आणि 576 ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले आहेत. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.